वसईतील एक रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे। 1.5 महिन्यात या रस्त्यावर खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत। कालच 2 बाईकस्वार खड्ड्यात पडल्याने गाडी स्किट होऊन त्यांचा अपघात झाला आहे। वसईच्या माणिकपूर नाका येथील फुट्यार्डो इमारतीच्या समोर 2 ते 3 महिन्यांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी खड्डा करण्यात आला, मात्र त्याच्यावर पहिला डांबराचा लेअर टाकला आहे आणि त्यावर बारीक खडी देखील टाकली आहे। त्यामुळे या बारीक खडीवरून स्कूटीचे टायर स्लिप होऊन बाईकस्वार पडत आहेत आणि अपघात होत आहेत। रविवारी रात्री 8 आणि 11:30 दरम्यान स्कूटी पडल्याच्या 2 घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत। त्यात ते जखमी झाले आहेत। 2 आठवड्यांपूर्वी याच ठिकाणी वडील आणि मुलगा स्कूटीवरून घसरून असेच पडले होते। त्यांना गंभीर दुखापत झाली होती। स्थानिक नागरिकांनी याबाबत वेळोवेळी प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, मात्र हा रस्ता दुरुस्त करण्याचं काम पालिका ना ठेकेदार करत आहे। त्यामुळे आता नागरिक त्रस्त झाले असून शिवसेना उभाटा गट आता रस्त्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। नमस्कार, माझं नाव प्रथमेश राऊत, शिवसेना जिल्हा प्रमुख। आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 3 महिन्यापासून माणिकपूर नाका येथे फुट्यार्डो बिल्डिंगच्या येथे रस्त्याचं काम चालू आहे, पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे। जवळजवळ 3 महिने उलटूनही तिथे ठेकेदाराचं आणि प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही आहे। रोज माणसं तिथून कामाला जातात, कामावरनं घरी येतात आणि जाणाऱ्या आरोग्याशी संबंधित असलेल्या ॲम्ब्युलन्स असतील, ट्रॅफिक जाम होणं, असे अनेक प्रकार तिथे घडत आहेत। जवळजवळ 3रा तिथे अपघाती झालेला आहे। याआधी पहिल्या अपघातामध्ये एक मुलगा आणि त्याचे वडील हे तिथे पडून जखमी झाले होते। त्यानंतर अजून एक व्यक्ती तिथे पडून जखमी झाले होते। आज 3री घटना तिथे होते। वारंवार या अपघाताच्या भूमिका तिकडे सुरू आहेत। स्थानिकांचं तिथे तीव्र विरोध, आता रोष लोकांचा दिसतोय की आता तरी प्रशासनाला जाग येईल का, आणि जो कोणी ठेकेदार असेल त्यांनी कमीत कमी त्याची कर्मचारी तिथे उभे राहून लोकांना सुखसुविधेच्या दृष्टिकोनातनं कसा मार्ग उपलब्ध करून देता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, परंतु ते होताना दिसत नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये अशीच अपघाताची जी मालिका सुरू राहिली तर नागरिकांमध्ये हा रोष आता दिसतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या जो कोणी ठेकेदार असेल किंवा जे प्रशासनाचं काम चालू आहे त्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरेल, हे निश्चित। माझं नाव राम, माझं इकडेच माणिकपूरला दुकान आहे आणि आमच्या दुकानाच्या समोरून ते पाईपलाईन काहीतरी टाकतायत रस्त्याच्या मधोमधून, आणि टाकल्यानंतर ते काय खड्डे बुजवत नाही, आणि आता खड्डे बुजवलेत त्याच्यावरती डांबर आणि खडी टाकलाय, पण ती रॅबिट असते ना, रॅबिट टाकून गेलेत। त्यामुळे गेल्या 2 महिन्यापासून दीड एक महिन्यापासून ना कमीत कमी रोज लोक पडतात। आता काल पण रात्री 8 वाजता एक पडला आणि 11:30ला एक पडला आहे। त्याचं तर डोक्यावर खूप लावून त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं, आमच्या मित्रांनीच त्याला जाऊन ॲडमिट केलं आहे तिकडे हॉस्पिटलला। आणि एक आठवड्याभर अगोदर एक बाप छोटासा म्हणजे बाप आणि पोरगा होता, ते पण पडले दोघे तिकडे, त्यांना पण लागलेलं खूप। म्हणजे कसं आहे की याच्यावरती थोडा पण ब्रेक मारला की गाडी स्पीड होते, आणि हे रोजचा झालं आहे। आता हे कधी जर टाकतात तर डांबर तर टाकायला पाहिजे, ते तसेच रोजचा रोज त्यांचा हे त्रास झाला आहे। खड्डे पण आहे ना, खड्डे तर खूप आहे, बघा ना, इकडून तुम्ही युनियन बँकपर्यंत पार्वती क्रॉस करून बघा किती खड्डे भरलेले आहेत, खड्डे खूप।